दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून आणि उन्नत नाशिक अभियानांतर्गत नाशिक शहराला हरित तसंच समृद्ध बनवण्यासाठी नाशिककर सरसावलेत। मिशन ग्रीन मान्सून मोहीम वेगानं सुरू आहे। या मोहिमेच्या 5व्या टप्प्यामध्ये म्हणजेच 5व्या रविवारी नाशिककरांनी QR कोडद्वारे नोंदणी करून मागवलेल्या 8,750 देशी रोपांचं थेट प्रभागनिहाय वाटपास सुरुवात करण्यात आली। त्यापैकी आज 3,500 नागरिकांना घरपोच रोपांचं वाटप करण्यात आलं। उर्वरित नागरिकांना टप्प्याटप्प्यानं प्रभागनिहाय वाटप करण्यात येणार आहे। पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमात नागरिकांचा थेट सहभाग वाढवण्यासाठी विशेष QR कोड उपलब्ध करून देण्यात आला आहे। त्याला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून आज अखेर 8,750 वृक्षांची मागणी नोंदवण्यात आली। या मागणीनुसार 5व्या टप्प्यात प्रभागातील नगरसेवक, कार्यकर्ते, भूप्रहरी आणि नाशिक महानगरपालिका उद्यान विभागाच्या माध्यमातून नागरिकांना ही देशी रोपं पुरवण्यात सुरुवात करण्यात आली। मिशन ग्रीन मान्सूनच्या आतापर्यंत पार पडलेल्या 4 टप्प्यात 33,000हून अधिक झाडं लागवडीस सुरुवात झाली आहे। पहिला टप्पा हा सातपूर देवराई शिंदे ग्रामपंचायत हद्दीत एकूण 5,000 वृक्षारोपणानं मोहिमेचा शुभारंभ करण्यात आलाय। तर दुसऱ्या टप्प्यात मसरूळ, वनराई, पिकॉक हिल तसंच त्र्यंबक रोडवरील ग्रेप काउंटी परिसरात 6,000 वृक्षांची लागवड। तिसऱ्या टप्प्यात ऐतिहासिक नंदिनी नदीच्या दुतर्फा 6,000 देशी वृक्षांचं हरित संरक्षण कवच, दरी इथं 5,000 आणि पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्र परिसरात 2,000 झाडे लागवडीस प्रारंभ झालाय। आजच्या 5व्या टप्प्याअखेर 8,500 झाडांपेक्षा अधिक वृक्षांचं घरपोच वाटपास सुरुवात करण्यात आली। या वाटपादरम्यान OSD संदीप जाधव यांच्या फोनद्वारे गिरीश महाजनांनी नागरिकांशी संवाद साधला आणि नाशिक शहराला निसर्गरम्य बनवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या प्रभागात मिळालेल्या झाडांचं योग्य ठिकाणी लागवड करून संवर्धन करण्याबाबत आवाहन केलंय। वृक्ष वाटपाच्या या कार्यक्रमात महापौर हिमगौरी आडके आहेर, नगरसेवक सुधाकर बडगुजर, योगिता हिरे, राहुल गणोरे, श्वेता भंडारी, सीमा पवार, राजेश पंडित, मनोज साठे, चंदू पाटील तसंच मनपा उद्यान विभागातील विवेक बदाने, प्रशांत परब, सचिन देवरे, श्रीकांत इर्नी, आशुतोष वरपे तसंच इतर प्रभागातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।